सुमन आजकाल कुठलंच दुखणं खोपणं घरी सांगत नव्हती. निमूट कामं करायची. संपदा काही बोलली तरी ती नुसती ऐकून घ्यायची. तिने तसा पणच केला होता न बोलण्याचा. म्हणजे वाद नाही, भांडण नाही, तमाशे नाहीत. सगळं दुखणं ती अंगावर काढत होती. तिची आपली आजकाल एकच रट असायची, मला लवकर जायचंय, कुणाला माझं काही करायला लागू नये. विवेक पुण्याहून आले ते एक बातमी घेऊनच. त्यांची ट्रान्सफर राजस्थानमध्ये जयपूरला होणार होती. ते खुश होते. पण विनूची जरा द्विधा मनस्थिती झालेली होती. तिला सुमनची काळजी वाटत होती. सुमनला तिचाच एक आधार होता. एक मुलगी तर इथे राहतच नव्हती. पण ही मुलगी सुद्धा गेली तर सुमन एकदम एकटी पडणार होती. जायला अवकाश होता, कारण आता कुठे तर मुलांची शाळा चालू झाली होती. पण आईला ही बातमी कुठल्या तोंडानं सांगू, तिला काय वाटेल, हा विचार करूनच विनूला कसं तरी होत होतं. आईचा केविलवाणा चेहरा तिच्या डोळ्यासमोर यायला लागला होता. ती विचार करत होती, इतक्यात फोन वाजला. हॅलो. हॅलो विनू. अगं मी बोलतीये. आई, कशी आहे तब्येत? आई ठीक आहे आता. विवेक आले ना? आले आई. अगं आई, काय गं, काही बोलायचं आहे? तसं काही नाही आई, आम्ही नागपूर सोडून गेलो तर. अगं असं का विचारतेस विनू? दूर जायचं आहे का तुला माझ्यापासनं? जाणार आहेस का? अगं आई, यांची ना ट्रान्सफर होणार आहे बहुतेक. हो का? सुमन विचारात पडली. आई अगं, काहीच बोलत नाही आहेस तू. कुठे काय विचारणार नाहीस? अगं कुठेही गेलीस तरी बाळा माझ्यापासनं लांबच जाणार ना. अगं आई, वेळ आहे अजून. जा. बरं आहे, इथल्या कटकटीपासून दूर. नाहीतरी कुठे माहेर राहिलंय तुम्हाला पहिल्यासारखं आता. मी काहीच करू शकत नाही गं तुमच्यासाठी आता. जा गं, खुश राहा. आई अगं, काय करायचंय ते माहेर? हे बघ, आम्हाला तू हवी आहेस बास. आणि तू व्यवस्थित राहा, आमची काळजी करू नको. असं कसं म्हणतेस अगं तू? आज बाबा असते तर तुम्ही पोरी सन्मानानं घरी आल्या असतात. कुणाची हिंमत नसती झाली तुम्हाला काही बोलायची. पण मी पडली अशी. आणि केदार. सुमनला बोलता बोलता हुंदका आला. आई अगं, रडू नकोस. हे बघ, काही वाटत नाही आम्हाला. केदारच्या सुखासाठी केलंय ना आपण हे सगळं. तो सुखी राहिला म्हणजे झालं. हो, तुम्ही करा गं परवा त्याची. पण त्याला काहीच नाही आहे. तेव्हा सुनेच्या प्रेमासाठी झुरत होते, आता मुलींसाठी झुरते. माझ्या नशिबी झुरणंच लिहिलंय बहुतेक. अगं आई, तसं नाही आहे. त्यालाही वाटत असेल ना. पण आता काय करणार, त्याचाही संसार आहे. अगं हो, पण म्हणून त्यांनी बहिणींना सोडून द्यायचं का? चल ठेवते. ते आलेत दवाखान्यातनं परत. वेणूच्या हृदयात कालवा कालव झाली आईच्या मनातलं दुःख ऐकून. काय झालं ग? कोणाशी बोलत होतीस? केदारनं आत आल्यावर विचारलं. अरे विनूशी बोलत होते. तिची तब्येत बरी नव्हती ना. विवेक इथे नव्हते, एकटीच होती ती घरी. बरी आहे ना आता? हो. आणि अरे विवेकची ट्रान्सफर होतीये. कुठे? बघ आता कुठे विचारायचं राहूनच गेलं. सुमन कपाळावर हात मारत म्हणाली. बरं असू दे, मी करीन तिला फोन. सुमन हसली, डोळ्यात पाणी आलं होतं. तू करशील का रे तिला फोन? हो आई, करतो मी. बोलून ती वळली तितक्यात संपदा म्हणाली. बघा, शेवटी कोण कामी येणार आहे? ती तर चालली सोडून नागपूर. आम्हालाच करायला लागणार का नाही तुमचं? मुलींचं फार प्रेम दाखवताना नेहमी. सुमननी तिच्याकडे एक नजर फक्त बघितलं आणि कामाला गेली. नाही करावं लागणार ग तुला. रेल्वेच्या खाली जीव देते, एका झटक्यात जाईन. मनाशी विचार करत सुमन जेवणाची पानं घेत होती. संपदाचं बाळणपण जसजसं जवळ येत होतं तसतशी सुमनची चिंता वाढत होती. सगळं यथासांग व्यवस्थित झालं पाहिजे म्हणून ती आत्तापासून थोडी थोडी तयारी करून ठेवत होती. संपदा तर नोकावरच असायची. थोडंसंही कमी जास्त झालं की तमाशा करायला तयार.
आणि त्या भीतीपोटी सुमनची तब्येत दिवसेंदिवस खालावत होती. वजन कमी झालं होतं, चेहरा निस्तेज झाला होता. वय वाढत होतं, त्यामुळे सहनशक्ती कमी झाली होती. बाळंतपण करायला कोणाला हाताशी बोलवायची सोय नव्हती. तिच्यावर नुसतं दडपण आलं होतं. बाहेरून जेवढी मदत करता येईल तेवढी मदत मी करीनही, काळजी करू नकोस. केदारनं आणि विनूनी तिला ठामपणे सांगितलं. तिला तेवढाच धीर आला. रात्री उशिरा विवेक ऑफिसच्या कामाच्या निमित्तानं मुंबईला गेलेले आले होते. झोपायला उशीर झाला होता, त्यामुळे सगळे गाढ झोपेत होते. पहाटेचे 3 वाजले होते. अचानक फोन खणखणला. कोणी उचललाच नाही. 2-3दा वाजल्यावर त्या आवाजानं विनूला अचानक जाग आली. ती फोन घ्यायला जाईपर्यंत परत फोन बंद झाला. एवढ्या पहाटे कोणाचा फोन असावा? तिला थोडं भयानकसं वाटलं. ती 2 मिनिटं फोनकडे बघत होती. थोडा वेळ फोन वाजलाच नाही. आपल्याला भास झाला असणार झोपेत असं म्हणून ती परत झोपायला जात होती, पण मध्येच मनात काहीसा विचार करून थबकली आणि फोनच्या जवळ बाजूला खुर्चीत बसून राहिली. बसल्या बसल्या तिचा डोळा लागत होता, तितक्यात परत फोनची रिंग वाजली. तसाच लगबगीने तिने फोन उचलला. हॅलो. काय ग, केव्हाचा फोन करतोय मी? उचलता येत नाही का तुम्हाला? अडचणीच्या वेळी ना तुम्ही कामीच पडत नाही. अशा पद्धतीचं बोलणं ऐकून विनू एकदम झोपेतनं जागी झाली. केदार बोलतोय एवढं तिच्या लक्षात आलं होतं. ती स्तब्धच झाली. हॅलो हॅलो. पलीकडनं केदार म्हणत राहिला, पण विनूला बोलवेच ना. त्याच्या बोलण्याचा तिला प्रचंड राग आला होता. पण त्याचबरोबर त्यांनी कशासाठी फोन केला असेल याची काळजीसुद्धा तिला लागली होती. तिच्या डोळ्यांसमोर एकदम सुमन आली. काय झालंय रे? आईला बरं आहे ना? अगं आईला बरं आहे ग. संपदाला कळा चालू झाल्या आहेत. तुम्ही ताबडतोब कार घेऊन या. त्यांनी फोन ठेवून दिला. किती हक्काने बोलतोय हा. हक्काने बोलला तरी चालेल, पण भाषा? आणि ती कोणासाठी? त्या संपदासाठी, जिला आमच्याबद्दल काहीच नाही, ना मान ना पान. किती बदललाय हा. स्वार्थी. आणि कारनीच कशाला जायला पाहिजे? ऑटोसुद्धा मिळतात ना. मग सांगून ठेवायचं होतं एखाद्या ऑटोवाल्याला. माझ्याच कारमध्ये तिला थाटात बसवून हॉस्पिटलमध्ये न्यायचं आहे. आणि तिला मात्र माझ्याशी काही देणं घेणं नाही. नोकर आहोत का आम्ही तिचे आणि याचे? विनू विचार करत राहिली. जागची हल्लीच नाही. तिने विवेककडे वळून बघितलं तर ते गाढ झोपेत होते. परत फोन वाजला. हॅलो हॅलो हॅलो. अगं आई बोलते. विनू, येताय ना तुम्ही? अगं आई, यांना उठवते. रात्री उशिरा आले ना हे मुंबईहून. बरं बरं, येतेस का? हो येते ग. आईसाठी म्हणून विनू पटकन विवेकला उठवायला गेली. विवेक खूप झोपेत होते. त्यांचे डोळे अक्षरशः पेंगुळले होते. तिने हलवून हलवून त्यांना उठवलं. अगं कशाला उठवतेस? झाली का सकाळ? पण आज ऑफिस नाही आहे. अहो ऐका, केदारचा फोन आला होता. संपदाच्या पोटात दुखतंय म्हणे. विवेकने उसासा घेतला. जांभई देत तो उठला. लगेच शर्ट पॅन्ट चढवली. अंगणात कार काढायला गेला. विनू पोरांना सांगून दाराला कुलूप लावून बाहेर पडली. अंधारच होता आईकडे पोचले तेव्हा. तिघेही तयार होते बॅग घेऊन. कांचनला तिच्या मावशीकडे सोडलेलं होतं. अगं माझ्याकडे कांचनला सोडलं असतं तरी चाललं असतं. राहिली असती की माझ्या मुलांबरोबर. नाही नको, ती तिच्या मावशीकडे राहते छान. गाडीत बसता बसता केदार म्हणाला. विवेकनं विनूकडे बघितलं. आणि तुला वेळ कुठे आहे? मुलांचा अभ्यास घ्यायचा आहे ना. उद्यापासून परीक्षा आहे आपल्या मुलांची. विवेक जरा ठसक्यात बोलले. सुमन तोंडावर हात ठेवून बसली. केदार विवेकचं बोलणं ऐकून थोडा वरमला. नाही तसं नव्हतं मला. कुठे जायचंय? त्यांचं बोलणं अर्धवट तोडून टाकलं. संजीवनी हॉस्पिटल. केदार म्हणाला, पण गाडीत एकदम सन्नाटा पसरला होता. पहाटेची वेळ असल्यामुळे बाहेरसुद्धा शांतता होती. हॉस्पिटलमध्ये पोचेस्तोवर 4 वाजले होते. हॉस्पिटलचं गेट उघडं होतं. सुमननी संपदाचा हात पकडला होता. ती तिला हात पकडून नेत होती. तिला थांबून थांबून कळा येत होत्या. नर्सनी डॉक्टरांना बोलवून आणलं. त्यांनी तिला ताबडतोब टेबलवर घेतलं. थोड्या वेळात डिलिव्हरी झाली. तशी नर्स निरोप घेऊन आली. नातू झाला काकू तुम्हाला?
अगं बाई, छान बातमी दिली हं. सुनेची तब्येत कशी आहे माझ्या? सुमन नर्सच्या हातावर 100ची नोट ठेवत म्हणाली. अहो, किती छान आहेत काकू तुम्ही. नाहीतर बायका बाळ कसं आहे असंच विचारतात पहिल्यांदा. मुलगा झाला म्हटल्यावर केदार एकदम उडालाच. चला, संपदाच्या आईचा नवस फळला. विनू विवेक बघत राहिले. आई, येतो मी, तिच्या आईकडे कळवतो. केदार फोन करायला बूथवर जात होता. तितक्यात विवेक म्हणाले, अरे थांब, नको जाऊ, माझ्या मोबाईलवरनं लाव फोन. त्यांनी त्यांच्या मोबाईलवरनं त्याला तिच्या आईकडे नंबर लावून दिला. बातमी कळल्यावर थोड्या वेळात तिचे आई वडील, बहीण, भाऊ सगळे येऊन पोचले. खूप आनंदात होते सगळे. मुलगा झाल्याची त्यांना प्रचंड खुशी झाली होती. आनंद मेळावा भरला होता जणू. या हातातून त्या हातात, त्या हातातून या हातात बाळ फिरत होतं. कांचनही भाऊ झाला म्हणून खूप उड्या मारत होती. सारखी बाळाकडे बघायला बघत होती. मावशी, माझ्या मांडीवर दे ना बाळ. कांचन हट्ट करत होती. नाही, नको अगं, तू नको घेऊ, मला पाहिजे. फार गडबड करते, घरी पोचवतो तुला. संपताचा भाऊ कांचनच्या अंगावर ओरडला. ती हिरमुसली झाली. गप्प एका कोपऱ्यात सुमन आजीजवळ बसून आपल्या नुकत्याच झालेल्या भावाकडे बघत होती. आई, अगं तुझ्यामुळे मला मुलगा झाला. संपदा आपल्या आईकडे कौतुकानं बघत म्हणाली. तिची आई पण युद्ध जिंकून आल्यासारखी श्रेय घेत म्हणाली, मग होणारच होता. विवेकला खूप हसू येत होतं. विनूनं तोंडावर ओढणी ठेवून हसू आतमध्ये दाबलं होतं. चला, आता आम्ही निघतो. विनू आपल्या आईकडे बघत म्हणाली. नाही, थांबा ना. केदार बाळाला विवेकजवळ घेऊन आला. कुणासारखा दिसतोय? विवेकला तशी ही चकल्लच सुचली होती. रागही आला होता. तुझ्यासारखा तर नाही दिसत केदार, कारण हे बाळ संपदाच्या आईमुळे झालंय ना. ते हसत हसत बोलले. केदारला खूप ओशाळल्यासारखं झालं. तिच्या आईचं तोंड उतरलं. विनू विवेक जायला निघाले तितक्यात डॉक्टर आल्या. आता हिला खायला दिलं तरी चालेल, बाळाला घे ग पाजायला, असं म्हणून डॉक्टर निघून गेल्या. तिच्या आईने सुमनकडे बघितलं. हिला आता खायला द्यायला हवंय. सुमन बसली होती कोपऱ्यात थकून. तिच्याकडे कोणाचं लक्ष नव्हतं. हो, आता मी घरी जाऊन घेऊन येते. तुम्ही थांबताय ना? हो, पण माझं जेवण? मी येते घेऊन. तुम्ही या, मी जाते माझ्या मोठ्या मुलीकडे आंघोळीला, तिची आई म्हणाली. विनू तिच्या आईकडे बघत राहिली. सुमनकडे पाहत म्हणाली, अहो मग तिथे जेवून या ना तुम्ही. आई संपदासाठी घेऊन येईल डबा. सुमन आणि केदार दोघेही विनूकडे बघायला लागले. विनू, असू दे, आई बघून घेईल. केदार फटकारत विनूला बोलला. तिला कळे ना काय झालं. बाहेर निघताना सुमननी तिला हळूच सांगितलं, काही बोलू नको बाई, दुसरं बाळणपण सासरच्यांनी करायचं असतं म्हणे, त्यामुळे तिचे माहेरचे फक्त येतील, करणार काही नाहीत. अगं बाई, हो का? म्हणजे आता माझ्याकडनं ह्यांच्यासाठी तू हमाली करवणार का? सुमन रडवेली झाली तिच्या बोलण्याने. म्हणाली, बरं नको करू गं बाई, राहू दे. आई, मी तुझ्यासाठी करून देते. या केदारला कळत नाही का? बायकोचा बैल. 2-3 दिवस विनू तिच्या आईसाठी, केदार आणि सुमनसाठी जेवण बनवून देत होती. सुमन संपदासाठी बनवून घेऊन जायची. नॉर्मल डिलिव्हरी झाल्यामुळे 3 दिवसात संपदाला हॉस्पिटलमधनं सुट्टी मिळाली. सुमन या दगदगीने अतिशय थकून गेली होती. तिचं शरीर तिला आता साथ देईन असं झालं होतं. आनंद तिलाही झाला होता, पण तो आनंद, ते सुख, ती खुशी आतपर्यंत झिरपत नव्हतं. तिच्या आतमध्ये कसलंसं करुण वाद्य वाजत होतं. छातीत झालेल्या फोडांनी आता बारीकशा गाठीचं रूपांतर घेतलं होतं. ती गाठ अतिशय ठणकत होती. पण सुमन मौन पाळून दुखणं अंगावर काढत होती. तिने ठरवलं होतं सहन करायचं. संपदाचं बाळणपण छान व्यवस्थित सुरू होतं. सुमन तिला सगळं जागच्या जागी हातोहाती देत होती. चांगलं चुंगलं करून खाऊपिऊ घालत होती. तेल मालिश करायला बाई येत होत्या. अति आवश्यक कामासाठीच ती पलंगाच्या खाली उतरत होती. तिच्या तब्येतीत चांगली सुधारणा झाली होती. तिलाही तेच हवं होतं. पण सुमन मात्र खालावत चालली होती. मीनू आली होती, पण ती विनूकडे उतरली. आईच्या आग्रहाखातर 8 दिवस ती इथे आली होती. पण तिच्याच्यानं सुमनचे कष्ट बघवेनात. बरं, बोलायची काही सोय नव्हती. सुमन दिवसभर कामातच असायची.
तोंड काढायला तिला फुरसत नसायची की 2 शब्द मीनूशी बोलत बसायला. बरं असंही नव्हतं की संपदाशी गप्पा मारत बसली. ती मीनूशी बोलत नव्हती, त्यामुळे तिला घरात मोकळेपणा वाटत नव्हता. एक काम झालं की दुसरं, दुसरं झालं की तिसरं लागलेलं असायचं. सुमनची अवस्था बघून मीनूचा जीव गुदमरायचा. आई अगं इतकी कामं करायची गरज नाही आहे. थोडा दम खा. उद्या तुझी तब्येत बिघडली तर ही करणार आहे का तुझं? तिचे लाड वर्षभर संपणार नाही आहेत. मीनू सुमनला म्हणे तर सुमन तिच्यावर डोळे वटारायची. तुम्ही काही बोलू नका ग बायानो, गप्प बसा, मी करते ना सगळं. मीनूलाही चीड येत होती आईच्या बोलण्याची. आपली आई म्हणून काही बोलायची सोय राहिलेली नव्हती. बरं बाई कर आता. सुमनच्या बोलण्यानं मीनूला खूप अपमानास्पद वाटे. आईच्या मनाचा असा गुंता बघून तिचा जीव खालीवर होई. केदारलाही पहिल्यासारखं लहान बहिणीशी बोलायला वेळ मिळत नसे. संपदानी पोटभर खाल्लं की नाही, तिचा आराम झाला का नाही, तिचा मूड चांगला ठेवण्यासाठीच तो सर्वतोपरी झटत होता. आई चल मी जाते विनूकडे राहायला. का गं थांब. नाही गं असू दे. आई तुला जेव्हा वेळ मिळेल ना तेव्हा आपण बोलू. तू मोकळी झालीस की ये माझ्या घरी. अगं इतक्यात नको जाऊ मीनू मुंबईला, बारसं झालं की जा. मीनू मिश्किल हसली. हो का? कधी आहे गं बारसं? इतक्यात करू की. दादानी काही ठरवलं नाही का गं? सुमन तिच्या बोलण्यावर काहीच बोलले नाही. विवेकला जयपूरला नोकरीवर रुजू होऊन महिना झाला होता. तेव्हापासनं विनू एकटीच राहत होती पोरांना घेऊन. मीनू आल्यापासनं तिला तिची छान सोबत झाली होती. रविवारचा दिवस होता. विनू आणि मीनू दोघीजणी पोरांना घेऊन संध्याकाळी बगीच्यात खेळायला घेऊन गेल्या होत्या. मुलांचं मनसोक्त खेळून झाल्यावर तिकडनं दोघीजणी हॉटेलमध्ये गेल्या. हॉटेलमध्ये पदार्थांचा यथेच्छ आस्वाद घेतल्यानंतर दमून भागून घरी आल्या. मुलांची घरी यायची इच्छा नव्हतीच. हॉलमध्ये टी व्हीवर आवडीचा हम आपके है कौन सिनेमा बघत सगळे लोळत पडले होते. आजचा त्यांचा दिवस मस्त गेला होता. रात्रीचे 9 वाजले असतील. फोन वाजला. विनूने फोन उचलला. हॅलो. हॅलो. हां कोण? अगं मी विवेक बोलतोय. अगं बाई तुम्ही होय? आवाजच ऐकू येईना. म्हटलं कोण आहे कोणास ठाऊक. अहो आज सकाळपासून खूप अजीब फोन येत आहेत बरं का, म्हणून म्हटलं मी. बोला. नाही काही नाही, केदारचा फोन आला होता अगं. केदारचा? अरे वा, कसा काय? अगं शुक्रवारी मुलाचं बारसं ठरवलंय म्हणे, तर या म्हणाला. अच्छा, कधी आहे बारसं? म्हणजे तुला माहिती नाही? नाही हो, आम्हाला अजून नाही सांगितलं. काय सांगतेस? तुम्ही लांब राहता ना म्हणून तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं असेल. मुलींना वाईट वाटलं होतं. दिवसभराच्या आनंदात मिठाचा खडा पडला होता. वाईट वाटून घेऊ नकोस, नेहमीचं झालंय. आईची अवस्था तू जाणतेस ना. किती दिवस राहायचे आपल्याला नागपूरला, हाही विषय झाला. मग तुम्ही येणार आहात का? नाही ग, मला जमत नाहीये. विचारलं तर सांगून दे. ठीक आहे, सांगते. ओके, ठेवतो फोन. काळजी घे. आणि आईचा फोन आला तर तिला काही बोलू नको. नाही बोलणार. मुलं ठीक आहेत ना? मी उद्या बोलतो मुलांशी, आत्ता उशीर झालाय. विवेकनं फोन ठेवून दिला, पण या मुलींच्या मनात उलथापालथ सुरू झाली. असं का केलं असेल? आपल्याला सांगायचं नसेल का? आपल्यापेक्षा हे जवळचे झाले का त्यांना? 5 दिवसावर बारसं आलं पण अजून आईनीही नाही सांगितलं आपल्याला. आपण काय मध्ये मध्ये करणार होतो का त्यांच्या? का कशाची भीती वाटली असेल केदारला? जाऊ दे ना विनू, नको विचार करू इतका. सांगितलं तर जाऊ, नाही तर नाही. लोक त्यांच्या तोंडात शेण घालतील. अगं देखावा म्हणून तरी सांगेलच तो. ठीक आहे, जाऊ दे, झोपू आपण. दिवसभराचं मुलींच्या चेहऱ्यावरचं हास्य पूर्णपणे नाहीसं झालं होतं. सकाळपासनं ऊन कडक व्हायला लागलं होतं. अंगणातली झाडं कोमेजून जायची संध्याकाळपर्यंत उष्णतेनं. त्यामुळे विनूनं संपूर्ण अंगणात झाडांवरती हिरवं कापड लावून घेण्याकरता केशवला बोलवलं होतं. केशव तिच्या घरी काम करणाऱ्या बाईचा नवरा. तो नेहमी छोट्या मोठ्या कामात तिला मदत करायचा. विनू त्याला त्या कामाचा मोबदला द्यायची. आता अंगणात थंडावा वाटत होता, त्यामुळे घरातही. तिने घराची सगळी दारं लावून घेतली होती आणि घरात कूलर सुरू करून सगळी मुलं टी व्ही बघत बसली होती. या दोघी मिळून घरातली कामं करत होत्या,
पण सगळं लक्ष दाराच्या बेलकडे लागलं होतं. उगाचच विनू कामाच्या मधून सारखी सारखी खिडकीतनं दाराकडे पाहून जायची. तिचं सगळं लक्ष माहेरी गिरट्या घालत होतं. तिथे काय चाललं असेल? इतके आपण वाईट झालो का केदारसाठी? केदार नाही तर नाही, पण आईला सुद्धा वाटत नाही आहे का? फक्त कामाच्या वेळी केदारला आपली आठवण येते. ती हॉस्पिटलमध्ये असताना सगळं माझ्याकडनं करून घेतलं आणि आता मात्र मला लांब ठेवतोय, असं का? केदारला आईच्या मनाची फरफट समजत नसेल का? कामं तर खूप होती, घरची दारची. पण अचानक वेणूला खूप आळसल्यासारखं वाटत होतं. तिने सगळी कामं उद्यावर ढकलून दिली. वरवरची कामं करून ती बसली. देवपूजेत मन लागना. टी व्ही बघायला बसली, पण टी व्हीतलं तिच्या कानावर काही येत नव्हतं. आदिती मावशीला फोन करावा, तिच्याशी गप्पा माराव्यात, तिला मनातलं सांगावं म्हणून तिने तिला फोन लावण्याकरता उचलला, पण परत मनात आलं की तिला आईने बोलवणं केलं असेल तर आपण काय उत्तर देणार? तिच्या मनात एक प्रकारची भीती दाटून आली. तिने फोन ठेवून दिला. पण आतून तिला कोणाशी तरी बोलायची खूप इच्छा होती. तिने परत फोन केला आदिती मावशीला करण्यासाठी. तेवढ्यात दाराची बेल वाजली. तिने फोन ठेवला, धावत गेली खिडकीपाशी. पडदा बाजूला करून बघितलं तर दारात केदार उभा होता. ती थोडा वेळ बघत राहिली. आधी कसा केदार घरी यायचा असेल तर फोन करायचा. विनू तू घरी आहेस का असं विचारायचा. मी येतोय, माझ्यासाठी आल्याचा फक्कड चहा टाक असं सुद्धा सांगायचा. त्याला किती आवडायचा आपण केलेला चहा. आतापर्यंत दाटून आलेलं सगळं निवळलं. ती कोरी झाली. तिने दार उघडलं. बाहेर जाऊन पोर्चचं दार उघडलं, त्याला आत घेतलं. एवढ्या उन्हात आलास का रे? नेहमीच्या सवयीप्रमाणे तिच्या तोंडून निघूनच गेलं. मीनू कुठं आहे? त्याने विनूच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत विचारलं. मिनू? विनूने आवाज दिला. काय ग? अगं केदार आलाय. अगं बाई, कसा काय आला आता? मिनूनं उगाच काहीतरी बोलायचं म्हणून विचारलं. त्याने निर्विकारपणे तिच्याकडे बघितलं. विनू त्याच्यासाठी पाणी घेऊन आली. नाही नको, आत्ता पिऊन आलोय मी घरनं. बरं मग काय करू? जेवतोस का? का खायला काही करू? काही करू नको. अरे जरा टी व्हीचा आवाज कमी करा रे. किती आवाज केलाय जोरात तो. केदार मुलांवर खेकसला. पोरांनी त्याच्याकडे बघितलं, मग एकमेकांकडे बघितलं आणि परत टी व्ही बघायला सुरुवात केली. ये आपण इकडे बसू. अरे त्यांच्या आवडीचा कार्यक्रम चालू आहे ना टी व्हीवर. विनू म्हणाली. नाही असू दे, मी बारशाचं सांगायला आलोय. हो का? कधी आहे? शुक्रवारी. अरे म्हणजे आत्ता 2-3 दिवसांनी? हो. अचानक ठरलं का? नाही ठरलं आधी, आत्ता सांगणं करतोय. या मग. विनू आणि तू लवकर ये. तुझ्याशिवाय मजा येत नाही. तू आलीस की घरात कसं चैतन्य आल्यासारखं वाटतं. तिच्या आठवणी उसवल्या. तिचे कान टवकारले होते. चल येतो. तिचा चेहरा उतरला. केदार निघत होता. ती त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहिली. मुलांनी वळून बघितलं मामाकडे आणि परत टी व्हीकडे बघून पोरच ती उड्या मारायला लागली. श्रोते हो, अलका मोकाशी लिखित गुंतवळ या कादंबरीचा हा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकूयात उद्या दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार.